तो हिंगोली जिल्ह्यात आला. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथच्या मंदिरात महादेवाच्या त्याला गुरु तो भेटला. पण तो गुरु बसलेला नव्हता, त्याचा पाय पिंडीवर आणि तो झोपला होता. त्याला गुरु भेटला, तो गुरु होता. नामदेवराव म्हणतात, देवाच्या डोक्यात का फरक गिरक झाला की काय? मला इथं गुरु करायला बोलवलं की या ज्या स्वयं महादेवाच्या डोक्यावर पाय घेऊन झोपला हा गुरु? कोणचा आहे गुरु? मग तेव्हाच त्याला जाग आला त्या गुरुला. ते म्हणते, माझं काहीच नाही, माझं खरं नाही, मी पहिलेपासून तसंच आहे. तर मग त्यांना म्हटलं, माझा पाय ने नामा, माझा पाय उचलून दुसरी जागा ठेव. नामदेवाला वाटलं, हाय म्हातारा ठेवून देऊ. घेतला पाय, उचलला आणि दुसरी जागा ठेवला. तिथं ही पिंड तयार झाली. एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा नाही, 112 पिंड तयार झाल्या. 112 पिंड तयार झाल्या. तेव्हा नामदेवरायांनी त्या गुरुचे पाय पकडले. तुम्ही हात तरी कोण? तुम्ही आहात तरी कोण मला सांगा. हितभर कोस नाही आळंदीचे शिसोबा खेचर. तेव्हापासून नामदेवरायांनी शिसोबा खेचरला गुरु मानले. तेव्हापासून नामदेवरायांनी शिसोबा खेचरला गुरु मानले. एकदा भजन करावे. आणि एक मेंढपाळ तो रानात गेला मेंढ्या चारायला गेला. गरीब परिस्थिती होती. काढला त्याच्यातून तंबाखू, घेतला तंबाखू होती. पाहिलं तर संकट आलं. म्हणे, काय तंबाखू आणला? चुन्याची डब्बी शिजवली. चुन्याची डब्बी कुठून आणाव? आता तो महादेवाची भक्ती करे, मेंढ्या सोडून दे चारायले. आणि मग तिथं त्या डोंगरावर एक मंदिर होतं महादेवाचं. तिथं त्या मंदिरात महादेवाची भक्ती करे महादेवाची. मग महादेवापाशी गेला. महादेवाला म्हटलं, पहिल्यांदा काही मागायचं. गेला महादेवापाशी, म्हटले, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती.